हो, आता थोडंसं पुढे गेल्यानंतर बोगदा लागतो आपल्याला. छोटासा 1-1 किलोमीटरचा. काय दिसतंय. रस्ते नीट बनवायला पाहिजेत ना काही एवढा मोठा हायवे. पोहे, इडली फ्राय केला ना चालू. इथं आलो आपण आता नारायणपूर दत्ताचं मंदिर. गाडी कुठे पार्क करायची. दत्त मंदिर. तर नमस्कार, आता आपण आलो आहे दत्त मंदिर नारायणपूरला. मग आज जाऊन दर्शन घेऊ. आता एंट्री आहे. चप्पल वगैरे काढायची, ते शूज नवीन घेतले, साईडला काढतो जरा. चला. प्रतिमा इथं दिसते. फोटो काढण्यासाठी काढतोय व्हिडिओ. त्यांना सांगायचं आम्ही फोटो नाही काढा, आम्ही व्हिडिओ काढतो. मी सांगणार त्यांना, तुम्ही काय म्हणलं फोटो काढाय व्हिडिओ काढ. येऊ का कॅमेरा इकडे येऊ.
चला दर्शन घ्या पुढे त्याला फोटो काढू नका. चला 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 चला. एक पासून स्टार्ट आहे. 4 5 6 7 8 9 11 12 13 14 15 26 27 36 37 38 39 40 41 हे सगळे काय माहित नाही मला. अध्याय संपले. हे पॉज करून वाचून घेतो मी काय आहे काय विषय सगळं. झूम करून कसं वाटतं येऊन? येऊन खूप छान वाटतंय, प्रसन्न वाटतंय, मस्त वाटतंय. भाऊनी मस्त काय म्हणतात त्याला, भक्तिमय वातावरण आहे सगळं, छान वाटतंय. आता ही मंदिरात आहे. मंदिराचं काम चालू आहे सध्याला बाहेरचं. आतमध्ये कसं भिवूनच राहावं लागतं. भिवूनच राहावं लागतं. पुढं तरी राहणार, पुढं तरी राहा. माग नाही आता ही चालू आहे. एंट्रन्स आहे. नाजूक पाय, नाजूक पाय ना तुझी. सवय नाही दगडाची. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ही बघून ना मला यवतचं मंदिर आहे का? यवतचं मंदिर आम्ही शुभम आम्ही शूट करायला गेलो. सेम सेम. ओम नमः शिवाय. किती मस्त केलेलं आहे. सगळं दगडांवरचं कोरीव काम आहे. सगळ्या मूर्त्या फोडून टाकल्यात.
एक सुद्धा मूर्ती नीट नाही आहे. ही पण मूर्ती तशीच. पांडवकालीन मंदिर आहे आणि इथे शिवलिंग स्वयंभू आहे. स्वयंभू शिवलिंग आहे. पार्वती माग अण्णा महाराज इथे देव तपश्चर्या करत होते. ओके. इथून साक्षात्कार झाला. आणि ते जे पाणी आहे ना, हे जे पाणी पडतंय ते वाला, ते खाली कशावरती पडतंय ते? हे पूर्ण लिंगच आहे. ओके. खाली स्वयंभू आहे. हां. आतमध्ये दिवा लावलेला आहे. त्यामुळं मंदिरात शिवाजी महाराजांच्या काळात स्वारी झाली होती. हां. मुलांनी स्वारी. ओके. त्यामुळे तोडफोड झाली होती बाहेर. हां, तेच बघितलं मी. ओके. मंदिराचं काम चालू आहे बहुतेक. हे आत्ता चालू आहे वाटतं काम. रामेश्वर महादेवाचीच पिंड आहे इथं पण. आता इथलं दर्शन झालं आहे. आता आपण प्रतिबालाजीला जाणार आहे. इथून थोडंच लांब आहे. घाट उतरलं की आता आलो आहे आम्ही प्रतिबालाजीला. तुम्हाला मंदिर दाखव. झालं दर्शन झालं आता. काय व्ह्यू आहे बघ ना. दर्शन झाले का? काय इथून एंट्री आहे. इथून इथं असं चेक इन वगैरे होतं. इथून आत ही सगळी रांग इथून इथून आतमध्ये एंट्री अशी. इथून जायचं, तिथून गोल फिरून तिथून परत आतमध्ये आणि मग एंट्री आहे आणि मंदिर. ते लाल पाय भाजत नाही. आता आम्ही चाललो बनेश्वरला. शिवकालीन मंदिर आहे ते.
कुठे इथे तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी नसरापूर गावात ते चाललो आहे आता. गेलं तुम्हाला दाखवलंच. आज नारायणपूर घरटी बालाजी म्हणजे मिनी बालाजी आणि आता बनेश्वर असे 3 मंदिरं एका दिवसात. आमचा जरा टायमिंग चुकला, जरा थोडासा टायमिंगचा विषय झाला. नाही तर आम्ही लवकर आलो असतो, लवकर दर्शन करून गेलो. आहे ना, हा उठला नाही सकाळी, त्यामुळे एवढी वेळ आली आहे. जायचं तर आहे बरं का इथं, पण चप्पल काढून नको. जायचं इथं सगळं खायचं करवंद. गाडी पशी नाही येत. मीठ टाकू का? हा टाका. जांभळं देऊ का? जांभळं नको 40 ला पावशेर आहे. नको आताच करवंद. आंबे आता काय करू? थोडस नाही टाकते नाही टाकलीत की. कसं गोड आहे. अरे धर. नको आहो. काय म्हणतं बरोबर आहे का नाही? हा ती त्यामुळे नको म्हणलं. नाही झालं आता गाड्या इथे गुतल्या जावं. कसं काढायच्या? भारी गोड आहेत. अजून घ्यायचं उईचं. काढ गाडी. बोलवले वांदे. बोला की काय देऊ? काय देऊ? पान दे. तसंच दे सगळं देऊ? बाबा फार माणसाला आलाय गुंडाळायला लागले या उन्हाने. गतेराने अर्धा. थँक्यू. तुम्ही असं नाही म्हणलं बाळा, छान घेत म्हणून. नाही अहो आम्ही चेष्टा करतोय. आला असाल तुम्ही कधी म्हणलं असेल कधी. नाही किती खाल्लं आणि घेतलं नाही चेष्टा करत होतो. थँक्यू. आम्हाला अंजीर दिलंय त्यांनी खायला. हे दर भाऊ, तुझी काळजी त्यांना. अर्ध तुला अर्ध मला. नाही ती हा ना दे म्हणूनच दिलं ते. धर घे बॉटल. सरळ घे जरा थोडी. हां ओके. थांब. हां नाही मी जरा काम होतं म्हणून थांबलो होतो. हां हा पण इथं पेप पंप इथं. नाही काय विषय नाही. चल. हो रस बीस काय प्यायचं आहे का? रस बीस काय प्यायचं आहे का? तर माझं काय नाही बघतो. माझं म्हणणं एकच आहे मित्रांनो, खरं सांगतो. हो कसं आहे
जर कुणी तुमची मदत करत असेल ना, जर कुणी तुमची मदत करत असेल तर 100% तुम्ही पुढे त्याची मदत केली पाहिजे. किंवा आता हा कसा अडचणीत होता, आता मी त्याची मदत केली बरोबर. आता पुढे जाऊन उद्या जाऊन त्याला कोणतरी दुसऱ्या अडचणीत भेटलं तर ह्यानी त्याची मदत केली पाहिजे. एवढंच आहे, मी मदत करतो, तुम्ही पण मदत करा आणि पुढच्याला सांगा त्याची पुढच्याची मदत करायला. बस एवढंच करा, सिम्पल आहे, लय अवघड पण नाही आहे, एवढंच करावं. हे आलं बनेश्वर मंदिर, महादेवाचं मंदिर आहे. आहे त्याच्यात पाणी तर. आलो आहे बनेश्वर मंदिर, तिथे प्रवेशद्वार, एंट्री. हे मंदिर हा हा हा. हे मासे पण आहेत, अरे वा, अरे वा 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 वा. मासे पण दाखवतो थांबा. किती मोठे मासे आहेत बघा. बघा इथं माशाचं कुंड आहे आणि इथं कासवांचं कुंड आहे. कासव दाखवतो तुम्हाला, एवढे कासव आहेत ना इथं. हो का, हो हो, कासवांचं कुंड आहे. प्रवेशद्वार आहे. मंदिराचं प्रवेशद्वार. बाप्पा बनेश्वर महादेव. असं मंदिर आहे. मंदिरात सध्याला काम चालू आहे कलरिंगचं. महादेवाची पिंड. महादेवाची पिंड दिसते.
कशा ते जेवायचं मटकी पिठलं चटणी लोणचं ठेचा कोशिंबीर भाकर. हे हॉटेल विशाल प्युअर व्हेज. इथलं मस्त जेवण आहे ना. जेवण कसं आहे रे? खूप छान काय काय आवडलं? मस्त जेवण बरं का. जेवण मस्त आहे दादा एक नंबर. रात्री इथं गाडी म्हणजे एक तास वेटिंग लागते गाडी इथं हां वेटिंग नंबर एक म्हणजे हे समोर आणि हे दोन्ही तुमचंच आहे का? मग काय आवडलं तुला जास्त? मटकी फ्राय कसा आहे? मटकी मसाला कसा आहे? एक नंबर. मॅडम तुम्हाला साताऱ्याकडनं पुण्याकडे यायचा जो रस्ता आहे ना तिथं विशाल शुद्ध शाकाहारी हॉटेल आहे. जेवण एक नंबर आहे इथलं. एकदा तुम्ही ट्राय करा. मटकी मसाला आणि पिठलं भाकर घेतलं होतं आम्ही. एक नंबर. बघा असं बोर्ड दिसेल तुम्हाला. आणि पुण्याकडनं साताऱ्याकडे येताना सेम समोरच आहे ते पण त्यांचंच आहे.